नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. थाळीज ऑफ कोल्हापूरचा हा शेवटचा एपिसोड आहे. आय होप तुम्ही बाकीचे थाळीज ऑफ कोल्हापूरचे एपिसोड्स बघितले असतील. तर आज आम्ही आलो आहे नैवेद्य इथे कोल्हापूरमध्ये. तर असा साधारण इथला एम्बियन्स होता. छान वाटत होतं संध्याकाळी. साधारण राजस्थानी प्रकारचं जेवण इथे असावं आणि त्याच प्रकारचं तिथे लोकांनी पेहराव वगैरे केला होता. छान वाटत होतं. म्हणून इथे खूप छान राजस्थानी स्टाईलची साधारण थाळी मिळते. तर आम्ही तिथे आलो आहे करायला. बाकी माहिती पुढे देतेच, पण त्याच्याबरोबर त्याच्या आधी थाळी कशी पिऊन झालेलं आहे ऑलरेडी. तर छान होता जलजिरा, मस्त एकदम रिफ्रेशिंग वाटलं. हे दिले पापड, थोडंसं सॅलेड आहे, चटणी आहे. मस्त मालपुवा. ॲपल रबडी सुंदर. आमच्या पुढे एंगेजमेंटला पण हाच मेनू होता, लग्नाला पंधरवडीचा. त्याची आठवण झाली. खूप छान काढलेला आहे ऑलमोस्ट त्यांनी. सॅलड, पापड, ढोकळा आहे, हे मे बी भज्या दिसत आहेत, ही एक सुकी भाजी आहे, दहीवडा आहे, रबडी आहे, कढी आहे, त्याच्यानंतर डाळ आहे. या 3 प्रकारच्या भाज्या दिसतात. ट्राय करते मी दहीवडा. थोडं मीठ कमी वाटतं दहीवडामध्ये. छान म्हणजे ह्या दहीवड्यामध्ये वरती जी छान चटणी घातलेली ना, त्याचा फार उत्तम असा स्वाद येत होता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये होत्या फुलके, पुरणपोळी आणि पुरीसुद्धा. आता सगळ्यात आधी मी ट्राय करून बघते ही सुकी भाजी. साधारण मला असं वाटत होती ती पडवळ आणि अशी मिक्समध्ये भाजी केलेली, त्याच्यात मटार वगैरे खूप छान पद्धतीनं घातलेले. सगळ्यात चांगली गोष्ट मला इथल्या भाज्यांची आवडली ते म्हणजे ह्याच्या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सेस ऑइल असं वाटत नव्हतं. मंडळी, त्याच्यानंतर मी ट्राय केली ही पुरणपोळी. पुरणपोळीमध्ये पुरण अतिशय कमी होतं. बाय द वे, पुरणपोळीचा थाळीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. मला जेन्युअनली पुरणपोळी थोडी अगोड वाटली. बाकी काही असलं तरी पुरणपोळीवरती तूप मात्र भरपूर लागतं. आता मी ट्राय करते ॲपल रबडी. टोटल 3 गोड पदार्थ होते थाळीमध्ये. ॲपल रबडी छान आहे, मस्त. हे भजीसारखं आहे, चटणी पण मस्त आहे. आता या 3 पातळ भाजीपैकी सगळ्यात पहिल्यांदा मी पनीरची जी भाजी त्यांनी दिली ती ट्राय करून बघते. पनीरची भाजीमध्ये ग्रेव्ही वगैरे खूप मस्त होते आणि मेन कसुरी मेथीचा जो स्वाद होता ना, तो खूप भारी पनीरच्या भाजीमध्ये लागला होता. आता थोडंसं पोळी भाजीतून ब्रेक घेऊन आपण खमण म्हणजे ढोकळा ट्राय करून बघूया. ढोकळा अतिशय हाताला लागतानाच खूप छान स्पॉन्जी लागत होता आणि चटणीबरोबर खाताना तर खरंच खूप मजा आली. मस्त होता एकदम ढोकळा. फॉर चेंज आता आपण सॅलेड खाऊन बघूयात. मंडळी, हे आहेत छोले. साधारण मिक्स जे स्प्राउट्स असतात ना, त्याची भाजी होती, छान होती. आलू मटरची पण सब्जी होती तिथे. सो 3 टोटल सब्जी होत्या, ज्यामध्ये छोले होते, आलू मटर सब्जी होती आणि पनीरची सब्जी होती. आता या रेस्टॉरंटचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे हा. पण या 4ही भाज्यांमध्ये जर माझ्या आवडीची भाजी विचारली तर मला सुकी भाजी आवडली आणि पनीरची भाजी पण खूप छान होती. थाळीमध्ये ना टोटल 3 प्रकारचे भात होते. हे फ्राईड राईस सदृश्य होतं, खिचडी होतीच आणि त्याबरोबर वरण भात, आमटी भात पण असं ते नंतर वाढत होते.
ॲक्च्युली जेव्हा केव्हा मी अशा प्रकारच्या थाळी खायला जाते मी खिचडीशिवाय दुसरं काहीच घेत नाही, पण आज मला थोडंसं कॉर्नवाला जो राईस आहे तो खायची इच्छा झाली. पण सगळ्यात आधी कढी खिचडीला न्याय हा दिलाच पाहिजे. अशा प्रकारच्या थाळी खायला मी जाते त्याच्यासाठी, कारण की मला कढी खिचडी जी इथे मिळते ती खायला प्रचंड आवडते. खूप जेन्युइन टेस्ट असते त्याची. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय द वे कढी खिचडी तर इथली अप्रतिमच होती, ती मात्र मला जेन्युइन आवडली. आणि आर्या इथे मला खाऊ घालते कारण की तिला जात नव्हतं. मदरहूड गाईज. आणि मग त्यानंतर अर्थातच हा जो फ्राईड राईस त्यांनी घातला होता, पुलाव सदृश होता, तर ते मी ट्राय केलं. त्याच्यामध्ये कॉर्नचे दाणे मटार वगैरे भरपूर घातलेले, पण थोडंसं मीठ कमी होतं त्याच्यामध्ये. आणि मग सगळं झाल्यानंतर आईस्क्रीमच्या वाटीत ठेवलेले पानसुद्धा आम्ही खाल्ले. झालेला आहे 350 रुपीजची अनलिमिटेड प्युअर व्हेज थाळी होती. मला जेवण आवडलं. थोडंसं मीठ सगळ्या पदार्थात कमी होतं, बट ते आपण घालून घेऊ शकतो. सो या छान होता टोटल इथला एक्सपिरियन्स. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथलं जेवण जेवण पण छान होतं. आणि मी आता ऍक्च्युली पान खातो. तर हे होतं नैवेद्य. ऍक्च्युली नैवेद्य म्हणून एक अशी थाळीची चेन आहे आणि हे नैवेद्य म्हणून आहे. तर टिपिकल राजस्थानी टाईप एक सेटअप होता. वेलकम करणारा राजस्थानी गाणं म्हणत उभारणारा माणूस पण बघितला. आणि जेवण ॲक्सेंटमध्ये गोड आयटम मला खूप आवडले, जसं की मालपोवा आणि ॲपल रबडी मला खूप आवडली. आणि पान पण दिलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. 350 रुपीजमध्ये अनलिमिटेड म्हणजे क्वाईट गोड होतं. थाळीच्या साईजवरनं तुम्ही बघू शकता की केवढी मोठी थाळी होती. आणि फूड स्प्रेड चांगला होता. व्हरायटी पण खूप चांगली होती. आयटमची मजा आली. आवडली मला मालपोहा आणि ते छोले सब्जी खूप छान होती. आणि मालपोहामध्ये असं भरपूर छान तूप घातलेलं, म्हणजे छान येत होती टेस्ट त्याची. आणि मध्ये असं मऊ होतं आणि साईडनं असं क्रंची क्रंची. तू फर्स्ट टाइम खाल्लास ना मालपोहा? छान होता, मस्त होता. मी ऍक्च्युली तो ना ऍपल रबडी बरोबर खाल्ला मालपोहा, त्यामध्ये मला मस्त लागत होता. पुरणपोळी पण होती. हा, पुरणपोळी पण छान होती. थोडं अजून स्वीट घालायला पाहिजे म्हणून हे खरं. पुरणपोळी थोडीशी गोड होती. पुरणपोळी थोडीशी गोड होती, म्हणजे मिनिमम गोड होती ऍक्च्युली. म्हणून मी काय केलं आयडिया की ऍपल रबडीमध्ये बुडवून खाल्ली. अरे बापरे, छेडखानी करणारी माणसांचा मला राग येतो, पण ठीक आहे. आता तू होतास. बाय द वे स्वरूपलक्ष्मीचा आपला पुरणपोळी थाळीचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर असा होता आमचा फॅमिली डिनर आणि थाळीज ऑफ कोल्हापूरचा शेवटचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला सांगा. आणि त्याचबरोबर बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा.